विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या भागामध्ये आपण दुसऱ्या पाठासाठी लागणाऱ्या काही ज्या मूलभूत संकल्पना आहेत, जसं की अणुअंक असेल, अणुवस्तुमानांक समजा असेल, इलेक्ट्रॉनचं रूपन कसं लिहायचं, तर या अनेक गोष्टीबद्दलची माहिती आपण शेवटच्या भागामध्ये घेतलेली आहे. त्याच्यानंतर आजपासून आपण जो आपला दुसरा पार्ट आहे त्याच्यातला जो काही आपला ॲक्च्युअल सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी आज सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये बघा की पाठाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, थोडे आठवा म्हणून. तर त्या भागातले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडे आठवा. बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी त्यांनी कुठला विचारला आहे, द्रव्याचे प्रकार कोणते. तर हे आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं आपण, द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे किती प्रकार आहेत. तर द्रव्याचे प्रकार कोणते कोणते सांगितले आपण, तर द्रव्याचे आपण 3 प्रकार त्या ठिकाणी आपण सांगितले होते. पहिला आहे मूलद्रव्य, दुसरा आहे संयुगे आणि तिसरा म्हणजे आपण सांगितला होता मिश्रणे. तर या तिघांमध्ये काय फरक आहे, त्यांच्या व्याख्या काय आहेत, हे सगळं आपण पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. नंतर याच्यातला जो दुसरा प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारला आहे आपल्याला, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते. तर हे सुद्धा आपण कालच्या भागामध्ये पाहिले. आपण मूलद्रव्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितलं की मूलद्रव्यांचे 3 प्रकार त्या ठिकाणी आहेत, धातू, अधातू आणि तिसरा म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्य. तर असे मूलद्रव्यांचे आपण 3 प्रकार त्या ठिकाणी सांगतो आपण, धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य. तिसरा प्रश्न काय बघायच्यातला आता, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात. तर हे सुद्धा आपण पाहिलं की कुठल्याही पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात. हे पाहिलं आपण की कुठल्याही पदार्थाचा सगळ्यात लहानात लहान भाग म्हणजे काय असतो, अणू त्या ठिकाणी असतो. चौथा प्रश्न त्यांनी काय विचारलाय पहा आपल्याला, की मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो. हे सुद्धा माहिती आपण अगोदर पाहिलेली आहे. बघायचं उत्तर आपण काय सांगितलंय की मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. हे पाहिले आपण. तर संयुगामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू त्या ठिकाणी असतात. तर हा दोघांमध्ये असणारा मूलभूत फरक आहे. कोणता, की मूलद्रव्यामध्ये फक्त एकाच प्रकारचे अणू असतात, तर संयुगामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट ॲक्च्युअल आपण सुरुवात पाहूयाची. आता जो पहिला पॉईंट या पाठामध्ये आपला आहे तो म्हणजे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. तर जे मूलद्रव्यांचं वर्गीकरण आहे ती करण्याची आवश्यकता का पडली, त्याच्या मागे नेमकी कुठली पार्श्वभूमी आहे, त्याचा इतिहास नेमका काय आहे, कोणी कोणी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी घ्यायची. मूलद्रव्यांचे वर्गीकरण. बघा आता ह्याच्यामध्ये आपण काय काय सांगितलंय. बघा पहिला मुद्दा आपण सांगितला की सुरुवातीच्या काळामध्ये मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू असे 2 गट करण्यात आले होते. म्हणजे बघा 18व्या शतकामध्ये की जेव्हा मूलद्रव्यांची संख्या अतिशय कमी होती, तर तेव्हा वैज्ञानिकांनी काय केलं की मूलद्रव्यांचे त्यांनी 2 गट त्या ठिकाणी पाडलेले आहेत. पहिला धातू आणि दुसरा म्हणजे अधातू. कारण त्या काळामध्ये फक्त काही मोजकीच मूलद्रव्ये त्या ठिकाणी ज्ञात होती, माहीत होती, आणि म्हणून मग त्यांनी त्या ठिकाणी काय केले की फक्त 2च गट त्या ठिकाणी पाडले, धातू आणि अधातू, पहिल्यांदा सुरुवातीला. नंतर बघा आता काय झालं, पण जेव्हा सिलिकॉन, SI म्हणजे सिलिकॉन आहे, जर्मॅनियम GE हे त्याची संज्ञा आहे, जर्मॅनियम, AS म्हणजे आर्सेनिक आहे, सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक, अशा मूलद्रव्यांचा शोध लागला, तेव्हा त्यांना या दोन्ही गटात ठेवता येत नव्हते. बघा आपण सांगितलं की सुरुवातीला फक्त 2च गट आपण पाडलेत, काही मूलद्रव्य धातू होती आणि काही म्हणजे अधातू होती. पण जेव्हा ही सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक अशी मूलद्रव्ये ज्यावेळेस सापडायला सुरुवात झाली, तेव्हा काय झालं की अशा मूलद्रव्यांना ह्या दोन्ही पण गटात त्या ठिकाणी ठेवता येत नव्हतं. त्याचं कारण काय बघा आपण या ठिकाणी सांगितलंय, कारण ही मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवत होते. म्हणजे हे जी काही मूलद्रव्ये आता सांगितले आपण, सिलिकॉन असेल, जर्मॅनियम असेल, आर्सेनिक असेल, तर ही मूलद्रव्ये काय करायचे की हे धातूंचे पण काही गुणधर्म दाखवायचे आणि अधातूंचे पण काही गुणधर्म दाखवायचे.
जे आपण आता वरती बघितलं बघा आपण की मूलद्रव्यांचे 3 प्रकार, धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये. मग हे जे काही मूलद्रव्ये आहेत ना, हे कोणत्या गटामधली होती? धातू सदृश्य मूलद्रव्ये. म्हणजे काय की हे धातू आणि अधातू ह्या दोघांचे गुणधर्म त्या ठिकाणी दाखवत होते. मग वैज्ञानिकांना असा प्रश्न पडला की यांना ठेवायचं कुठं? मग आता धातूमध्ये ठेवावं तर त्यांच्यामध्ये काही गुणधर्म अधातूचे आहेत, अधातूमध्ये ठेवावं तर त्यांच्यामध्ये काही गुणधर्म धातूचे आहेत. आणि मग शास्त्रज्ञांना, वैज्ञानिकांना असं वाटलं की आपण जे काही वर्गीकरण 2 वर्गामध्ये करतोय सध्या, धातू आणि अधातू, ते पुरेसं नसून याच्या पुढे आपल्याला काहीतरी वेगळं वर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे, असं त्या काळामध्ये सर्व वैज्ञानिकांना त्या ठिकाणी वाटू लागलं. बघा, म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आपण की यामुळे वैज्ञानिकांनी मूलद्रव्यांच्या गुणधर्मावरती आधारित वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. जसजसं पुढे काळ म्हणजे लोटत चाललेला होता, नवीन मूलद्रव्ये त्या ठिकाणी सापडत होती, तेव्हा हे जे काही मुळामध्ये 2 वर्ग त्यांनी पाडलेले होते, धातू आणि अधातू, हे 2 वर्ग त्या ठिकाणी पुरेसे ठरत नव्हते. म्हणजे ही पद्धत त्यावेळेस नंतर चुकीची ठरवण्यात आली आणि मग नवीन पद्धती शास्त्रज्ञांनी काय केल्या? शोधायला त्या ठिकाणी सुरुवात केल्या. मग याच्यामध्ये कुठले कुठले शास्त्रज्ञ आहेत तर त्या सगळ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पुढे घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपण सांगितलं की मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याची गरज नेमकी का पडली? कारण जसजसं नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला तसतसं हे जे काही 2 वर्ग होते, धातू आणि अधातू, हे त्या ठिकाणी अपुरे पडत होते आणि म्हणून मग इतर पद्धती शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वैज्ञानिकांनी केलेला आहे. तर बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला वैज्ञानिक आहे त्याचं नाव आहे डोबे रायनर आणि याला आपण या मुद्द्याचं नाव सांगितलं डोबे रायनरची त्रिके. म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणारा जो पहिला वैज्ञानिक आहे, पहिला सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, तो म्हणजे कोण आहे? डोबे रायनर. आता डोबे रायनरची त्रिके, त्रिके म्हणजे काय? त्रिके म्हणजे तिघांचा गट, याला आपण म्हणतो त्रिके. म्हणजे 3 गोष्टी किंवा 3 मूलद्रव्यांचा गट त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि त्याला नाव त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्रिके. म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांच्या गटास त्रिके असे म्हणतात. समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांच्या गटास त्रिके असे म्हणतात. तर बघू आपण यांनी काय काय केलं, यांनी वर्गीकरण कसं या ठिकाणी केलेलं आहे. बघा, पहिला मुद्दा आपण सांगितला आहे की सन 1817 मध्ये डोबे रायनरने समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे काही गट तयार केले, त्यांना त्रिके असे संबोधण्यात आले. बघा, डोबे रायनरने काय केलं नेमकं की सन 1817 मध्ये त्या काळात जेवढे काही मूलद्रव्ये त्या ठिकाणी ज्ञात होते, माहीत होते, मग त्या मूलद्रव्यांमध्ये ह्यांनी काय केलं की समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचे त्यांनी काय केले, त्या ठिकाणी काही गट तयार केले. समान गुणधर्म असणाऱ्या, समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचे त्यांनी काही गट तयार केले आणि त्या गटाला त्यांनी नाव काय सांगितलेलं आहे? त्रिके. त्रिके म्हणजे आपण जे आत्ता सांगितलं आपण की समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट. मग पहिल्यांदा या ठिकाणी डोबे रायनरनी काय केलं की समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचे गट तयार करून त्यांना त्रिके असं संबोधण्यात आलं. आता बघा, नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं. प्रत्येक त्रिकामध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने करण्यात आली. आता आपण सांगितलं की यांनी 3 मूलद्रव्यांचे गट तयार केले. मग त्या गटामध्ये ह्यांनी मांडणी नेमकी कशी केलेली आहे? तर त्या गटामध्ये किंवा त्या त्रिकामध्ये आपण सांगितलं की मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने करण्यात आली. चढता क्रम माहिती आहे आपल्याला. तर त्यांनी काय केलं की त्रिकामध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशी केली? अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. बघा, आता नेक्स्ट काय सांगितलंय. मग या त्रिकांमध्ये मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे साधारणतः इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके होते. बघा, जेव्हा की डोबे रायनरनं त्रिकं तयार केली, तिघांचे गट तयार केले, त्यांची मांडणी त्यांनी केली. कशी केली मांडणी? अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. मग त्या त्रिकाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय होतं की मधल्या मूलद्रव्याचं जे अणुवस्तुमान आहे, म्हणजे 3 मूलद्रव्ये आपण सांगितली, तिघांपैकी जो मधला मूलद्रव्य आहे
तर मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे काय होतं की त्या त्रिकामध्ये असणारे जे काही इतर 2 मूलद्रव्ये आहेत तर त्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं त्या ठिकाणी काय होतं, त्या मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी होतं. तर हे त्या त्रिकांचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी होतं. कोणतं? मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं त्या ठिकाणी होतं. बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. ए, बी आणि सी अशी एक 3 मूलद्रव्ये आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांच्या समोर त्यांचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. एचं अणुवस्तुमान 2 आहे, बीचं 3 आहे आणि सीचं काय आहे 4. एक उदाहरण आपण घेतलं डोबेरायनरच्या त्रिकाचं. एक 3 मूलद्रव्ये आपण उदाहरणादाखल घेतलेली आहेत, ए, बी आणि सी, आणि त्यांचं अणुवस्तुमान आपण समोर दाखवलं. एचं 2 आहे, बीचं 3 आणि सीचं 4. बघा मग इथं काय सांगितलं आपण आता बघितलं की मधल्या मूलद्रव्याचं जे अणुवस्तुमान आहे म्हणजे बीचं अणुवस्तुमान किती आहे बघा आता 3 आहे. मग आपण या ठिकाणी काय केलं की बाकीचे जे 2 आता या ठिकाणी मूलद्रव्ये आहेत म्हणजे ए आणि सी त्यांच्या अणुवस्तुमानाची तर आपण सरासरी काढली आहे. बघा पुढे दिसते का पहा तुम्हाला. एचं अणुवस्तुमान किती आहे 2 आहे, सीचं किती आहे 4. मग 2 + 4 / 2 हे काय केलं आपण ए आणि सीच्या अणुवस्तुमानाची सरासरी आपण काढली. सरासरी कशी काढतो आपण? जेवढ्या किमती आहेत तेवढ्यांची बेरीज भागिले तेवढ्या ज्या किमती आहेत 2, 3, 4 ते आपण भागाकारामध्ये त्या ठिकाणी घेतो. मग एचं अणुवस्तुमान 2 आहे, सीचं अणुवस्तुमान 4 आहे. मग 2च किमती असल्यामुळे भागिले आपण 2 केलं. तर ह्याचं उत्तर किती येतं बघा या ठिकाणी 3 येतं. आता हे 3 म्हणजे काय आलं बघा, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान या ठिकाणी आलं. म्हणजे त्यांना जे आढळलं डोबेरायनरला काय आढळलं की मधल्याचं अणुवस्तुमान हे इतर दोघांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. तर ते उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो की जेवढं बीचं अणुवस्तुमान आहे हे तेवढं अणुवस्तुमान कसं आलं, ए आणि सीच्या अणुवस्तुमानाचे आपण जर सरासरी घेतली आपण तर ती सरासरी म्हणजेच काय येतं, बीचं अणुवस्तुमान या ठिकाणी येतं. असं डोबेरायनरला त्या ठिकाणी आढळलं. बघा आता ह्याचे आणखीन काही उदाहरणं आहेत ते आपण पुढे या ठिकाणी पाहूयात. बघा इथं त्यांनी सांगितलेले काही त्रिका आहेत त्यापैकी पहिलं त्रिका आपण या ठिकाणी घेतलंय. बघा इथं 3 मूलद्रव्ये आपण दाखवलेली आहेत. लिथियम त्याचं संज्ञा Li आहे, दुसरं सोडियम त्याची संज्ञा Na आहे, तिसरं पोटॅशियम त्याची संज्ञा काय आहे K. तर अशा 3 त्रिका आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. बघा त्यांचं अणुवस्तुमान आपण या ठिकाणी खाली दाखवलंय. लिथियमचं 6.9 आहे, सोडियमचं 23 आणि पोटॅशियमचं 39.1 असे तिघांचे अणुवस्तुमान या ठिकाणी घेतलं. बघा आता काय केलं आपण. आता बघा पहिला मूलद्रव्य कुठला आहे लिथियम, तिसरा कुठला आहे पोटॅशियम. मग या दोघांच्या अणुवस्तुमानाची आपण सरासरी या ठिकाणी काढली. Li म्हणजे लिथियम आणि K म्हणजे पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी बरोबर काय येतं बघा. लिथियमचं अणुवस्तुमान 6.9 आहे, पोटॅशियमचं 39.1 आहे भागिले 2. तर किती येतं बघा हे 23 या ठिकाणी येतं. म्हणजे बघा इथं काय दिसतं आपल्याला की लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी हे म्हणजेच काय मिळालं बघा आपल्याला, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान. म्हणजे सोडियमचं अणुवस्तुमान 23 आहे आणि या बाकींच्या दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी सुद्धा या ठिकाणी किती आलेली आहे 23 या ठिकाणी आलेली आहे. तर हे उदाहरण तुम्ही एक्झाममध्ये सांगू शकता. तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारू शकतात की डोबेरायनरची त्रिके म्हणजे काय, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी द्या. तर हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. अशा आणखीन काही एक्झाम्पल आहेत पण हे एक्झाम्पल थोडंसं इझी आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. लिथियम, सोडियम, पोटॅशियम असे 3 मूलद्रव्ये लिहायचे, त्यांच्या खाली त्यांचं अणुवस्तुमान लिहायचं आणि मग त्यांच्या लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढून दाखवायची. ठीक आहे. आता बघा दुसरं एक्झाम्पल इथं आपण कोणतं घेतलंय. इथं आणखीन एक आपण त्रिक घेतलंय. कॅल्शियम त्याची संज्ञा Ca आहे, स्ट्रॉन्शियम त्याची संज्ञा Sr आणि तिसरं म्हणजे बेरियम त्याची संज्ञा आहे Ba. मग त्यांचं अणुवस्तुमान दाखवलं आपण खाली 40.1 कॅल्शियमचं, स्ट्रॉन्शियमचं 87.6, बेरियमचं 137.3. मग बघूया आपण आता की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आणि बाकीच्या दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी बरोबर येते किंवा नाही. बघा आता पहिला मूलद्रव्य कोणता आहे कॅल्शियम आणि शेवटचा कोणता आहे बेरियम. मग घेऊ आपण यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी.
कॅल्शियम आणि बेरियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी. बघा 40.1 हे कॅल्शियमचं आहे, अधिक बेरियमचं 137.3 आणि भागिले 2 जर केलं आपण तर याचं उत्तर येतं बघा 88.7. म्हणजे सरासरी किती आली? 88.7. आता स्ट्रॉन्शियमचं ॲक्च्युअल जे अणुवस्तुमान किती आहे बघा 87.6 आहे, बरोबर. पण आता 88.7 आणि 87.6 ह्या दोन किमती जवळपास कशा आहेत बघा, या ठिकाणी इक्वल आहेत. दोन्ही पण किमती एक्झॅक्टली इक्वल नाहीत, पण जवळपास म्हणतो. जसं आपण 0.99 म्हणजे जवळपास एक कन्सिडर करतो आपण, तसंच 88.7 हे जवळपास या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे 87.6. म्हणजे काही मूलद्रव्यांचं जे अणुवस्तुमान आहे जवळपास त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. तर ते इथं आपल्याला या ठिकाणी दिसतं की कॅल्शियम आणि बेरियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी तेवढी एक्झॅक्टली आली नाही, पण जवळपास सेम आहे. दोघांमध्ये जास्त फरक या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे. तर हे सुद्धा दुसरं उदाहरण तुम्ही. तर बघा इथं आपण एक टेबल दाखवलेला आहे. हा टेबल तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि तोच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर इथं आपण 3 त्रिकं दाखवलेली आहेत. त्यापैकी पहिलं कुठलं आहे बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. पहिल्या कॉलममध्ये दिसतं आपल्याला Li म्हणजे लिथियम, Na म्हणजे सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. आणि तिसरं क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. तर या तिघांपैकी तुम्हाला कुठलंही एक उदाहरण लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न विचारू शकतात की डोबे रायनरचे त्रिके म्हणजे काय, एक उदाहरण त्या ठिकाणी द्या. बघा टेबलविषयी आपण एक माहिती घेऊ आपण की याच्यात तुम्हाला पहिला याच्यामध्ये काय दाखवलं आहे की त्रिक कोणतं आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला काय दिसतं की मूलद्रव्य 1 म्हणजे ते कुठलं आहे, त्याचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान. लिथियम पहिलं मूलद्रव्य आहे, Li पहिल्या ह्याच्यामधलं, त्याचं अणुवस्तुमान किती आहे बघा 6.9 या ठिकाणी आहे, दिसतंय आपल्या सर्वांना. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय दाखवलं, मूलद्रव्य 2. तर मूलद्रव्य 2चं काय केलं बघा, इथं आपण प्रत्यक्ष अणुवस्तुमान सुद्धा घेतलंय आणि पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी सुद्धा आपण या ठिकाणी काढून दाखवलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी लक्ष दिसेल बघा, सरासरी बरोबर काय, A अधिक C भागिले 2. ही सरासरी कशी काढतो आपण, A अधिक C भागिले 2. A म्हणजे इथं काय, मूलद्रव्य 1चं अणुवस्तुमान आहे आणि C म्हणजे काय की मूलद्रव्य 3चं अणुवस्तुमान आहे आणि त्या दोघांची सरासरी आपण या ठिकाणी काढून पाहतोय. मग ती सरासरी आणि दुसऱ्या मूलद्रव्याचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान या दोघांची आपल्याला तुलना करायची. मग इथं आपण सोडियमचं पहिल्यांदा काय केलं, सरासरी काढून जर बघितलं आपण अणुवस्तुमान पहिल्या आणि तिसऱ्याच्या ह्याच्यावरून, तर किती आले बघा की 6.9 अधिक 39.1 भागिले 2 बरोबर 23.0. म्हणजे सरासरी काढल्यानंतर किती येतं, 23 येतं. आणि सोडियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान सुद्धा किती आहे बघा, 23 आहे. तर ते आपण दुसऱ्या ह्याच्यात दाखवलंय. आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय, मूलद्रव्य 3 कोणतं आहे, पोटॅशियम, त्याचं अणुवस्तुमान किती आहे 39.1 हे आपण दाखवलंय. असंच दुसरं उदाहरण आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. तर याच्यामध्ये पहिला मूलद्रव्य कोणता आहे, कॅल्शियम, त्याचं अणुवस्तुमान 40.1 दाखवले आपण. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलं मग आपण, कॅल्शियम आणि बेरियम यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली आपण. कॅल्शियमचं 40.1 आहे, बेरियमचं 137.3 भागिले 2 यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली तर किती येते बघा, 88.7. तर स्ट्रॉन्शियमचं जे प्रत्यक्ष अणुवस्तुमान किती आहे, 87.6. आता हे एक्झॅक्टली इक्वल नाही, पण जवळपास त्या ठिकाणी इक्वल आलेलं आहे. आणि तिसरं उदाहरण कुठलं आहे बघा, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं मूलद्रव्य क्लोरीन, त्याचं अणुवस्तुमान 35.5 ने दाखवलंय. दुसऱ्या कॉलममध्ये काय केलंय बघा, इथं सरासरी काढली आहे. क्लोरीनचं अणुवस्तुमान 35.5 आणि आयोडीनचं 126.9 छेद 2, तर बरोबर किती येतं बघा 81.2. तर इथं ब्रोमिन हा मधला मूलद्रव्य आहे, त्याचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान किती आहे बघा 79.9 आहे. आणि इथं पहिल्या आणि तिसऱ्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढून किती आले बघा 81.2. आता हे एक्झॅक्टली इक्वल नाही, तरी पण ते जवळपास इक्वल त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. 79.9 हे जवळपास काय आहे, इक्वल टू 81.2 त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर हे 3 उदाहरणं आहेत. तर या तिघांपैकी तुम्हाला कुठलंही एक उदाहरण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.
बघा आता नेक्स्ट याच्यावरून आपण एक नियम सांगितला आहे, डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम. हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. 2 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम सांगा. बघा हा नियम काय, की प्रत्येक त्रिकामध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता. म्हणजे कोणतंही त्रिक समजा घेतलं आपण डोबे-रायनरच्या ह्याच्यातलं, आणि त्याच्यात त्यांनी जर काय केलं की मूलद्रव्याची मांडणी कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता काय दिसतं, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. तर हा आहे डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम, जो आपण वरती सांगितला. काय सांगितला की त्रिकांमध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशी केली आपण, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. मग ती केल्यावर काय दिसतं की जे मधलं मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमान हे काय असतं किंवा किती असतं किंवा ते कसं येतं, हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. तर हा डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम आहे, लक्षात ठेवा. आणि याचे उदाहरण तर आपण अगोदर बघितलेले आहेत, समजून घेतलेलं आहे. तर हा नियम काय की कुठल्याही त्रिकामध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. बघा नेक्स्ट पॉईंट काय आता, डोबे-रायनरच्या त्रिकातील त्रुटी. बघा डोबे-रायनरने या ठिकाणी चांगला प्रयत्न केलेला होता मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा, पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही कमतरता राहिलेल्या होत्या. तर त्या कमतरता कुठल्या कुठल्या आहेत त्याला आपण त्रुटी असं म्हणतो आपण. तर त्या त्रुटी कुठल्या कुठल्या आहेत बघा आपण त्या या ठिकाणी पाहूयात. बघा पहिलं काय सांगितलंय की त्या काळी ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबे-रायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही. म्हणजे त्यांनी जो नियम सांगितलेला होता किंवा त्यांनी जे काही त्रिकं तयार केलेली होती, तर त्या त्रिकामध्ये बाकी सर्व मूलद्रव्ये जे आहेत त्या काळी असणारी त्या सगळ्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी करता येऊ शकलं नाही किंवा त्यांच्या त्रिकामध्ये होऊ शकलं नाही. फक्त काही त्रिकच त्यांना तयार करता आली, पण बाकी इतर जे काही सर्व मूलद्रव्ये आहेत तर ते या त्रिकाच्या नियमामध्ये त्या ठिकाणी बसत नव्हती. तर हा पहिला त्याच्यामध्ये असणारा या ठिकाणी दोष आहे किंवा त्रुटी या ठिकाणी आहे. दुसरं काय सांगितलं आपण बघा, फक्त काही त्रिकेच डोबे-रायनरच्या नियमात बसत होती. म्हणजे त्यांनी जो नियम सांगितला, काय सांगितला की समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचा आपण जर गट तयार केला 3 मूलद्रव्यांचा, तर आणि त्यांची मांडणी कशी केली आपण, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने जर केली, तर मधल्याचं अणुवस्तुमान हे बाकी दोघांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतका असतं असं त्यांनी जे सांगितलं होतं. तर तो जो काही नियम आहे तो सगळ्याच त्रिकांना त्या ठिकाणी लागू होत नव्हता. म्हणून आपण दुसरा दोष याच्यातला काय सांगितलाय की फक्त काही त्रिकेच डोबे-रायनरच्या नियमात बसत होती, इतर सर्व त्रिकांना डोबे-रायनरचा नियम लागू होत नव्हता. बघा त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आपण फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन हे 3 मूलद्रव्ये आपण घेतली. आता हे तिघांचे गुणधर्म कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजे हे तिघांचं त्रिका आपण या ठिकाणी तयार केलं. म्हणजे फ्लोरीनचा अणुवस्तुमान 19 आहे, क्लोरीनचं 35.5 आहे आणि ब्रोमीनचं आहे 80. तर असं तिघांचं आपण एक उदाहरण घेतलं. आता हे त्रिकच आहे बरोबर, पण या त्रिकाला काय होत नाही, डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम लागू होत नाही. कसा तो बघा आपण पुढे दाखवले. आता इथं फ्लोरीनचा अणुवस्तुमान 19 आहे, ब्रोमीनचा आहे 80. या दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली आहे इथं आपण. तर किती येतं बघा, 80 अधिक 19 किती आलं, 99 भागिले 2 बरोबर किती आलं बघा, 49.5. आता इथं बघा क्लोरीनचं अणुवस्तुमान किती आहे, 35.5 आहे आणि फ्लोरीन आणि ब्रोमीनच्या अणुवस्तुमानाची सरासरी किती आली बघा, 49.5. म्हणजे याचा अर्थ काय की डोबे-रायनरचा जो त्रिकाचा नियम आहे तो या ठिकाणी काय होत नाही, लागू होत नाही. काय होत नाही, कारण क्लोरीनचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान 35.5 आहे आणि बाकी दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी किती आहे बघा, 49.5 आहे. म्हणजे या ठिकाणी डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम काय होत नाही, लागू होत नाही. हे आपण या ठिकाणी दाखवू शकतो आपण. ठीक आहे. तर हे डोबे-रायनरच्या त्रिकामध्ये असणाऱ्या काही त्रुटी आहेत, काही दोष या ठिकाणी आहेत. तर ते दोष आपण या ठिकाणी सांगितले. तर बघा याच्यावरती एक्झाममध्ये पडलेला एक प्रश्न आपण घेतलेला आहे, दाखवला या ठिकाणी. तर तो प्रश्न काय बघा की समान रासायनिक गुणधर्म असलेल्या A, B आणि C
या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांके अनुक्रमे 7, 23 आणि 39 अशी आहेत. म्हणजे काय प्रश्न आहे बघा, त्यांनी इथं आपल्या 3 मूलद्रव्ये सांगितलीत, ए, बी आणि सी, आणि या तिघांचं अणुवस्तुमान किती आहे बघा, अनुक्रमे 7, 23 आणि 39. अनुक्रमे म्हणजे एचं 7 आहे, बीचं 23 आहे आणि सीचं किती आहे, 39. तर त्यांनी पहिला प्रश्न काय विचारलाय बघा आपल्याला, मूलद्रव्ये ए आणि सी यांचं सरासरी अणुवस्तुमानांक काढा म्हटलंय, ए आणि सीचं. दुसरा प्रश्न काय बघा की सरासरी अणुवस्तुमानांकाची मूलद्रव्ये बीच्या अणुवस्तुमानांकाशी तुलना करा. म्हणजे ए आणि सीचं आपल्याला काय करायचंय, सरासरी अणुवस्तुमान काढायचंय आणि त्याची मूलद्रव्ये बीच्या अणुवस्तुमानासुद्धा आपल्याला काय करायचे, तुलना करायची. तिसरा प्रश्न काय की मूलद्रव्ये ए, बी आणि सी ही कोणती मूलद्रव्ये आहेत असं त्यांनी आपल्याला विचारले. तर हा मार्च 2013 मध्ये पडलेला प्रश्न या ठिकाणी. तर बघा इथं आपण पहिल्याचं उत्तर सांगितलं. आता एचं अणुवस्तुमान किती आहे बघा 7, सीचं किती आहे 39. तर दोघांची सरासरी जर काढली तर किती येते बघा 23. ते काढली आपण, हे पहिल्याचं उत्तर आहे. दुसरं आपण तुलना केली आता, तर ए आणि सीच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही किती आली आहे, बीच्या अणुवस्तुमाना इतकी आहे. म्हणजे बीचा अणुवस्तुमान 23 आहे आणि ए आणि सीच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी सुद्धा किती आहे 23. तर ते आपण सांगितलं या ठिकाणी. आणि हे 3 मूलद्रव्ये कुठले आहेत बघा, आता एचा अणुवस्तुमान किती आहे बघा 7 आहे. आपण बघितलं आता 6.9 म्हणजे जवळपास 7 अणुवस्तुमान कोणाचं आहे, लिथियमचं आहे. 23 असणारा कोण आहे, सोडियम, आणि 39 असणारा कोण आहे, पोटॅशियम. म्हणजे इथं ए मूलद्रव्य कोणतं आहे, लिथियम, बी हे कोणतं आहे, सोडियम, आणि सी हे कोणतं आहे, पोटॅशियम. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर हा तसाच एक प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला आहे मार्च 2013 मध्ये, तो इथं आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये जर कोणाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, मला मेसेज करा किंवा फोन केला तरी चालेल. ठीक आहे. थँक्यू.